तर होणारा सामना आपण पाहतोय कोंडवळी विरुद्ध कोंडवळी विरुद्ध खावली असा सामना रंगताना आपण पाहतोय. कावली संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन्ही नामांकित असे संघ एकमेकाविरुद्ध खेळताना आपण पाहतोय. मागील सामन्याचा जर विचार केला, एका बाजूला स्वरा 11 जांभळी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पाहिला तो संघ सिकेम बोरगाव. तर सिकेम बोरगावच्या एका सिताऱ्याने हे मैदान दणानून सोडलं. तो दशरथ वाडकर ठरला या सामन्याचा सामनावीर. एक विशाल चोरगे सारख्या मातब्बर खेळाडूचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर एक घातक खेळी विस्फोटक फलंदाजी पाहिली आणि तीच खेळी बोरगाव संघासाठी नक्कीच विजयी भूमिका प्रदान करण्यात यशस्वी ठरली. तर आता होणारा आपण सामना एका बाजूला पाहतोय खावली संघ, दुसऱ्या बाजूला कोंडवळी संघ. खावली संघ क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नवनाथ. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज प्रसाद. नॉन स्ट्राईक एंडला अभि. तर माझी साथी स्कोररच्या भूमिकेत आपण पाहताय विशाल सनस याला. चार षटकांचा सामना राहील. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी असेल. तर सूरज चोरट यांना प्रत्येक षटकारांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. ते एक वाई तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू राहुल बनगे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. सामन्याला ठिकाणी सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना. पहिल्या परवास 20 मिनिटाचा अवधी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज नवनाथ. 4 षटकांचा सामना राहील. क्षेत्ररक्षणामध्ये 2 खेळाडूंना आउटसाईड फील्ड करण्याची मुभा असेल. तर KSK मधील एक सितारा नक्कीच म्हणेल अष्टपैलू खेळाडू. क्रिकेटसाठी सातत्याने ज्या खेळाडूच्या माध्यमातून योगदान मिळतं, तर मी विनंती करतो मान्यवर माननीय श्री अरुण कदम आपण व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित व्हावा. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी हरे स्वागत. तर प्रसाद चोरट याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी लागले. चेंडू भिरकावून दिलाय. सरळ जातोय डीप फाईन लेग रिजनमध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर केला गेलाय हा घणाघाती प्रहार. 4 धावा अंकित केल्या जातात. 4 धावेने धावांचा श्री गणेशा होतोय तो. कोंडवळी या संघाचा जाऊन पोचतोय 4 या आकड्यावर. कुठेतरी ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय सजवले त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तर मी विनंती करतो मान्यवर माननीय श्री अरुण कदम आणि विनायक शिंदे आपण व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित व्हावं. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी सन्मानजनक आहे. आपल्या उपस्थितीने या स्पर्धेला दैदिप्यमान 16च्या ठिकाणी रूप प्राप्त झालंय. तर गोलंदाजी मार्कवर नवनाथ सज्ज होतोय. षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन नवनाथ 2 प्रसाद. यावेळी चेंडू भिरकावून दिला. हवेत आहे. 3rd पॉईंट लिझनचा पायनीचा क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय. 1 बाउन्स या ठिकाणी चेंडूने या ठिकाणी शर्यत जिंकली. चेंडू जातोय सीमारेषा पार. सलग दुसऱ्या चेंडूवर घणाघाती प्रहार होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 2 प्रहार. चौकारच्या साने धावफलक उंचावतोय. जाऊन पोचतोय 8 या आकड्यावर. तर प्रसाद आणि सूरजसाठी नक्कीच सुवर्णसंधी असेल की प्रत्येक षटकारांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. ते माननीय श्री राहुल बनगे यांच्या माध्यमातून 2 चेंडूवर घणाघाती प्रहार केले गेलेत. कुठेतरी नवनाथला या मोठमोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवावं लागेल या फलंदाजाला, जो येत्या काळामध्ये नक्कीच हानिकारक ठरेल. कोंडवळी संघाचा हा एक विस्फोटक फलंदाज आहे. 2 चेंडू धावफलक पाहतोय 8 या आकड्यावर. दोन्ही नामांकित संघ आहे. सर्व खेळाडू रसिक प्रेक्षकांचं मन वेधून घेणारं चषक आपण पाहतोय. शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व 3रे. यावेळी चेंडू भिरकावून दिला. आवेत आहे. नो मॅन्स लँडमध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय सिली मिडॉपचा. तर गॅदर करेल, फिकी करेल. 1 धाव अंकित करण्यात आली आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. जाऊन पोचतोय 9 या आकड्यावर. स्ट्राईक इनला आता असेल अभि. गोलंदाजी मार्कवर नवनाथ 2 अभि. षटकातील हा 4था चेंडू. मोठमोठे फटके खेळण्यात आलेत. पहिल्या 2 चेंडूवर फाईन लेग रिजनमध्ये घणाघाती प्रहार करताना आपण प्रसाद याला पाहिले. तर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज स्ट्राईक इनला आपण पाहतोय अभि याला. पंच विनंती असेल सामन्याला स्पीडअप करावं. आपल्याला अजून अनेक सामने येत्या काळामध्ये या खेळपट्ट्यावर या मैदानावर खेळवायचे. वेळेचा निर्बंध आहे. जर आपल्याला प्रत्येक सामना 4-4 षटकांचा खेळवायचा असेल तर खेळाडू आपल्यालाही सहाय्य करणं गरजेचं असेल. तर नवनाथ 2 अभि.
यावेळी दिशा भरकटलेली नक्कीच होती. पंच आपल्याकडे वळतील, गगन भरारी घेतील आणि नियम क्रमांक 22चं उल्लंघन. अवांतर धावींची भर होते. अवांतर धावीनिशी धावपलक कोंडवळी संघाचा पुढे सरसावतोय, जाऊन पोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावर. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक खेळाडूंचं मी आयोजकामार्फत आपलं हार्दिक असं स्वागत करतो. चेंडू हळूवाररित्या भिरकावून दिला आहे. सिरी कव्हर पॉईंट रिझनचा क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव अंकित करण्यात यशस्वी ठरतोय तो खेळाडू आणि एका धावेने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोचतोय 11 या आकड्यावर. अजूनही षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कुठेतरी थोडासा का होईना पण मागडा ठरतोय, कारण ज्या ख्यातीसाठी हा खेळाडू ओळखला जातो, हा गोलंदाज ओळखला जातो, त्या पद्धतीची गोलंदाजी अजूनही या खेळपट्टीवर आपण पाहिली नाही. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला, डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, डीमिड विकेटचा क्षेत्ररक्षकच बनून राहील. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार. येतायत या 4 धावा आणि 4 धावेची पुन्हा एकदा धावपलक उसळी घेतोय कोंडवळी या संघाचा, जाऊन पोचतोय 15 या आकड्यावर. मी आधीच म्हणलं होतं, नवनाथ हा खेळाडू पॉवर प्लेचं जरी रेस्ट्रिक्टेड षटक असलं तरी टिचून गोलंदाजी करण्यात, इकॉनॉमिकल बॉलिंग करण्यात ओळखला जातो. पण अजूनपर्यंत तसं काहीसं प्रदर्शन आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालं नाही. शेवटचा चेंडू आहे, 15 धावफलक लागलाय तो कोंडवळी या संघाचा. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटली तर पंच आपल्याकडे वळतायत, आपल्याला कळवतायत नकारात्मक चेंडू असेल. अवांतर धावींची नक्कीच भर होईल आणि या अवांतर धावीने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोचतोय 16 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आहे या षटकातील निर्णायक असेल, कारण धावफलक आधीच उंचावलाय तो कोंडवळी या संघाचा. रोकावं लागेल, हे वादळ रोकावं लागेल प्रसाद नावाचं. पुन्हा एकदा यावेळी स्लॉटमध्ये होता, सरळ भिरकावून दिला, चेंडू जायतोय 1 बाउन्स, सीमारेषा पार. येतायत या 4 धावा. केला गेलाय हा घणाघाती प्रहार आणि या प्रहाराने धावफलक जातोय. माझे साथी स्कोरर विशाल आम्हाला कळवतायत 20 या आकड्यावर. पहिल्या षटकाची पूर्तता या ठिकाणी झाली आहे. कुठेतरी खाली सावगाचा हा प्राथमिक गोलंदाज नक्कीच हानिकारक व खर्चिक ठरलाय. धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावर. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक खावली या संघासाठी कोण हाताळेल पाहावं लागेल. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी, तसं पहिल्या परवास 20 मिनिटाचा अवधी असेल. कोण तयार होते? गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपण पाहतोय आशिष. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज अभि. नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद, जो वैयक्तिक प्रसादचा विचार केला 17 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर येतोय आशिष टू अभि. नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. एक षटक झालंय, धावफलक पाहतोय आपण 20 या आकड्यावर. कृपया स्पीडअप करावं खावली संघ, आपल्याला विनंती असेल. आपलं सहाय्य महत्त्वाचं असेल प्रत्येक खेळाडूचं. जर आपल्याला प्रत्येक सामना हा 4 षटकांचा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायचा असेल, आपल्या सर्व खेळाडूंचं मन वेधून घेणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व तिसरेचा क्रिकेटचा हा महासंग्राम रंगताना आपण या मैदानावर पाहतोय. कोरोनाचा काळ होता, त्या काळाने आपण क्रिकेटपासून विलिप्त होतो आणि जरी आता क्रिकेटला काही कालांतराने सुरुवात झाली, पण अजूनही कोरोना कुठे नष्ट झाला नाही. तर विनंती असेल आपल्या सर्वांना की आपण मास्क घालणं बंधनकारक असेल. सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, कारण आपलीच काळजी आपली काळजीनुसार इतरांची काळजी घेणेही गरजेचं असेल. जर क्रिकेट आपल्याला सातत्याने चालू ठेवायचा असेल तर या पहिल्या चेंडूवर दिशा भरकटली. त्या दिशा भरकटताना घणाघाती प्रहार करताना आपण अभियाला पाहिलंय आणि विस्फोटक फलंदाजी करताना आपण पाहतोय कोंडवली संघाचे हे दोन्ही सलामवीर. एका बाजूला अभि, दुसऱ्या बाजूला प्रसाद आणि चौकारच्या सहाय्याने धावफलक उंचावतोय, जाऊन पोचतोय तो 24 या आकड्यावर. कुठेतरी आशिषला दोन्ही फलंदाजांना रोकावं लागेल, विकेट घ्यावे लागतील. फुलटॉस चेंडू होता, स्लोवर वन. आपल्या गोलंदाजीतील कौशल्य करताना आपण पाहतो या गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते खावली या संघासाठी आशिष. षटकातील तिसरा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला अभि, नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. दोन्ही घातक आहेत. जर दोन्हींमध्ये एका गडीला बाद करावं लागेल आशिषला, तो सज्ज होतोय गोलंदाज. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू आधीच ओळखलं होतं. सरळ हवाई फायर भिरकावून दिला डीप फाईन लेगच्या डोक्यावरून. गगनाला गवसणी घालणारा हा फटका. येतायत या 7 धावा आणि या 7 धाव्याने धावफलक उंचावतोय, जाऊन पोचतोय तो 30 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर दिशा भरकटली, त्यावर घणाघाती प्रहार होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती आपलं कौशल्य गाजवताना, वर्चस्व गाजवताना गोलंदाजाला पाहिलं. तिसऱ्या चेंडूवर
आधीच स्टफल झाला होता तो फलंदाज अभि ओळखलं होतं आणि चेंडू स्लोवर वन होता, गुडलेन स्पॉटवर उचळी घेणारा होता, पण त्यावर सुरेख असा पटका, सरळ चेंडू डीप फाईन लेगच्या डोक्यावरून गेलाय 6 धावांसाठी. षटकातील 4था चेंडू आशिष टू प्रसाद. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि तोच परिणाम आणि तोच हानिकारक घेणारा व संजीवनी देणारा षटकार आपण पाहतोय अभिच्या माध्यमातून. येतायत या 6 धावा आणि 6 धाव्याने धावफलक जातोय, सरळ जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावर. कुठेतरी घणाघाती घातक ठरताना आपण पाहतोय हे दोन्ही सलामीर. एका बाजूला अभि, दुसऱ्या बाजूला प्रसाद. अभिचा विचार केला तर वैयक्तिक 17 या धावसंख्येवर खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला प्रसाद हा देखील 17 वैयक्तिक या धावसंख्येवर खेळतोय. संघाचा धावफलक पाहतोय 36 या आकड्यावर. आशिष येतोय गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला पाहतोय आपण अभि याला. 2 चेंडूवर घणाघाती प्रहार करताना आपण पाहिलंय. अजूनपर्यंत माझे साथी स्कोर आम्हाला कळवतात या स्पर्धेमध्ये षटकारांचे हॅट्रिक कुठल्याही खेळाडूने हा विक्रम अजून या चषकामध्ये या मैदानावर पटकावला नाहीये. संधी असेल ती या फलंदाजाला हायट्रिकची. स्ट्राईक एंडला पाहतोय अभि, नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद, गोलंदाजी मार्कवर आशिष. नक्कीच दबाव तंत्र वाढला असेल ते गोलंदाज आशिषवर. हायट्रिकची संधी आहे, मारू शकेल का अभि? जाऊया गोलंदाजी मार्कवर आशिष टू अभि. पुन्हा एकदा स्लोवर होता, सरळ भिरकावून दिला डीप फाईन लेग रिझल्टमध्ये. यावेळी चेंडू जातोय 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतायत या 4 धावा. सातत्याने धावफलक उंचावताना आपण पाहतोय, जलद गतीने पुढे सरसावताना पाहतोय तो कोंडवळी या संघाचा. जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल, घेऊन येईल आशिष टू अभि. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर हा खेळतोय फलंदाज. दोन्ही घातक ठरतायत. हे वादळ दोघांचं हे फलंदाजीचं वादळ रोखावं लागेल. कुठला गोलंदाज यशस्वी ठरेल? आशिषवर घणाघाती प्रहार करण्यात आलेत. शेवटचा चेंडू असेल, कुठेतरी गफलत होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होईल तो आशिष. स्ट्राईक इनला असेल अभि, नॉन स्ट्राईक इनला प्रसाद. ह्या चेंडूवर घणाघाती प्रहार करण्याचा पुरेपूर प्रयत्न फलंदाज अभि याचा असेल. वर्चस्व गाजवले या षटकामध्ये त्या खेळाडूने. यावेळी आपल्या गोलंदाजीतील कलेचं कौशल्य हळूवारीत्या चेंडू भिरकावून दिला. सरळ जातोय डीप मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, त्यात 1 धाव अंकित केली गेली. एका धावेनिशी धावफलक उंचावतोय, जाऊन पोचतोय 41 या आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतो 41 या आकड्यावर. जर पहिल्या षटकाचा विचार केला, नवनाथ याने हाताळलं, तब्बल तो खर्चिक ठरला. तब्बल 20 धावा खर्चिक ठरला. दुसरं षटक हाताळलं ते आशिष याने, तो तब्बल 21 धावा खर्चिक ठरला. विनंती असेल खावली संघ स्पीडअप करावं. तर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक खावली संघासाठी कोण हाताळेल पाहावं लागेल. निर्णायक षटक असेल, कारण 2 षटकांमध्ये विस्फोटक फलंदाजी पाहिली आहे. तर कुठेतरी धावफलक उंचावण्यापासून रोखावं लागेल. इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. आधीच्या 2 षटकात काय झालं ते विसरावं लागेल. मला संघाने माझ्यावर ती जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारीवर मी अंमलबजावणी करून मिळालेल्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करीन. हा आत्मविश्वास अंगी बाळगणं गरजेचं असेल, तर त्यासाठी हा गोलंदाज सज्ज होतोय तो सागर. तर यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत सिक्कीम बोरगाव विरुद्ध जोर संघादरम्यान. तर विनंती असेल या सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या पूर्ततेनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ टॉस्कावास व्यासपीठावर उपस्थित व्हावं. यावेळी चेंडू भिरकावून दिलता डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षकाकडे नक्कीच संधी होती झेल घेण्याची आणि झेल सुटलाय. सरळ जातोय चौकार. येता या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जातोय, उंचावतोय 45 या आकड्यावर. संधी आहे या गोलंदाजाला. आपल्या संघाने ठेवलेल्या विश्वासावर अंमलबजावणी करून आपल्या संघर्षाने हा सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याची त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय कुठेतरी क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं असतं. कारण लाख रुपयामध्ये जरी 1 रुपया नसला तर ते लाख रुपये कधी ठरत नाहीत. त्याच पद्धतीने 11 खेळाडूंचा संघ असतो आणि 11 खेळाडूंचं योगदान या संघासाठी यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला मिळाली तर गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावताना आपण पाहतोय. यावेळी चेंडू भिरकावून दिला आहे, सरळ जातोय डीप मोड विकेटच्या डोक्यामधून येतोय एक हवाई फायर. 6 धावेंसाठी 6 धावा येत आहेत. 6 धावेने धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय 51 या आकड्यावर. जर अभियाचा विचार केला वैयक्तिक 32 या धावसंख्येवर खेळतोय. संधी असेल या खेळाडूकडे या स्पर्धेची पहिली अर्धशतकीय खेळी खेळण्याची.
हा मान पटकावण्याची, विक्रम रचण्याची, मी आधीच म्हणलं होतं कोंडवळी या संघाचे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे. एका बाजूला आपण पाहतोय अभि, दुसऱ्या बाजूला प्रसाद. गोलंदाजी मार्कवर सागर टू अभि. फुलटॉस चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलंय. नो बॉल असेल आणि हा चेंडू चालू, वन बाउन्स सीमारेषा पार, फ्री हिटची संधी असेल आणि धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय. माझे साथी स्कोरर मला कळवत आहेत 56 या आकड्यावर. नक्कीच फ्री हिटची संधी आहे, संधीचं सुवर्ण संधी रूपांतर करावं लागेल, कारण वैयक्तिक 36 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय अभि. 14 धावींची गरज आहे या खेळाडूला आपली अर्धशतकीय खेळी खेळण्याचा, या मान पटकावण्याची या स्पर्धेमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज होतोय, कुठेतरी टिचून गोलंदाजी करावी लागेल, कंट्रोल लाईन अँड लेनची गोलंदाजी करावी लागेल. संघाने ठेवलाय विश्वास, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर संघर्ष करून सामर्थ्य टिकवावं लागेल या सामन्यामध्ये आपल्या संघाचं. सागर टू अभि. यावेळी ब्लॉक बाजीचा चेंडू, सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवर प्रहार. एक सेन्सिबल क्रिकेट, एका चांगल्या खेळाडूचं प्रदर्शन, खेळाडू वृत्ती आपण पाहतोय ती खेळताना. या खेळाडूला एका बाजूला पाहतोय अभि, दुसऱ्या बाजूला प्रसाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सागर. अजूनही षटकातील 4 चेंडू, चौथा चेंडू असेल, चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सागर टू अभि. पुढे आलाय, भिरकावण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज हा चेंडू टिपतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अजूनही 2 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक 36 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. ह्या 2 चेंडूवर आपल्या गोलंदाजीचं कौशल्य करताना आपण सागर याला पाहतोय. निर्धाव चेंडू हाताळलेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला, चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षेत्राखाली. यावेळी चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर आणि चेंडूने गाठली आहे सीमारेषा. येताय त्या 6 धावा आणि 6 धावेने धावफलक उंचावतोय. माझे साथी स्कोर मला कळतं, जाऊन पोहोचतोय तो 62 या आकड्यावर. वैयक्तिक जर आपण विचार केला, अभि हा खेळतोय 42 या धावसंख्येवर. 8 धावेंची गरज असेल पहिली अर्धशतकीय खेळी खेळण्याची. अभि स्ट्राईक एंडला पाहतोय. जर या खेळाडूने हा मान पटकावला तर नक्कीच हा विक्रम पराक्रम आज सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहू शकतो. खेळाडूंच्या लक्षात एक छाप सोडली जाईल या खेळाडूची. तो पाहतोय स्ट्राईक एंडला अभि, नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. षटकातील शेवटचा चेंडू सागर टू अभि. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला, डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये. सातत्याने विस्फोटक फलंदाजी, दणकेदार फटकेबाजी आपण पाहतोय. येताय त्या 6 धावा, 6 धावेने धावफलक जातोय 68 या आकड्यावर आणि वैयक्तिक 48 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. हाफ सेंचुरी करण्याची, अर्धशतकीय खेळी खेळण्याची संधी असेल, अर्धशतकीय खेळी खेळण्याची संधी असेल या खेळाडूकडे. तर सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होतोय. दत्ता शेलार, प्रदीर्घ असा अनुभव असलेला हा गोलंदाज. संघाची धुरा सांभाळावी लागेल, धावफलक जास्त उंचीव करण्यापासून रोखवावं लागेल. यावेळी पंच आपल्याकडे वळतील, दिशा भरकटली होती. अवांतर धाव असेल, अवांतर धावने धावफलक. जर या खेळाडूने हायट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. मान्यवर माननीय श्री यावेळी सरळ एसटी रक्षकाकडून चूक होताना पाहायला मिळते. चेंडू जातोय, शर्यत जिंकते की नाही आणि या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलाय. अभीला 22च्या रूपात 1 धाव असेल, 1 धाव अंकित होईल. धावफलक जातोय 63 या आकड्यावर, 70 या आकड्यावर जातोय. धावफलक जातोय 70 या आकड्यावर. हाफ सेंचुरी, अर्धशतकीय खेळी खेळण्याची संधी असेल, 2 धावेची गरज असेल ती अभि याला. या स्पर्धेतील पहिली अर्धशतकीय खेळी खेळणारा खेळाडू ठरू शकतो का अभि? हा मान पटकावेल का? गोलंदाजी मार्कवर तेवढा ताकदवान गोलंदाज आपण पाहतोय दत्ता टू अभि. यावेळी चेंडू हळूवारीच्या माग, क्रिकेटचं सौंदर्य, कलेचं प्रदर्शन पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या स्पर्धेतील पहिली अर्धशतकीय खेळी खेळण्याचा मान पटकावलाय तो कोंडवळी संघाचा हा खेळाडू अभि. सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक, खेळाडूंना विनंती असेल टाळ्या झाल्या पाहिजे, ते कौतुकाची ताप झाली पाहिजे या खेळाडूसाठी. तर हायट्रिकसाठी 5000, विकेट हायट्रिकसाठी 5000 रुपयाची पारितोषिक असेल ते मान्यवर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्याकडून ती दत्ता शेलार यांच्यासाठी. तर हा मान पटकावेल का? पहिला मान पटकावलाय तो अभि याने. हाफ सेंचुरी, अर्धशतकीय खेळी खेळण्याचा पुन्हा एकदा संधी असेल तर हायट्रिक घेण्याची संधी.
हॅट्रिक घेतली तर मान्यवर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्याकडून 5,001 रुपयाचा पारितोषिक असेल दत्ता यांच्यासाठी. यावेळी फुलटा चेंडू होता, हवेत आहे आणि एलिव्हेशन पूर्णपणे मिळत आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. 6 धावेंसाठी धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय 80 या आकड्यावर. तर विकेट हॅट्रिकसाठी 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे मान्यवर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्याकडून. यावेळी चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजनमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, दुसरी धाव घेण्यात सक्सेसफुल होतील. 2 धावेने धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय 82 या आकड्यावर. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय दत्ता शेलार. तर विनंती असेल बोरगाव सिकेम बोरगाव संघ कर्णधार आणि जोर संघ कर्णधार लवकरात लवकर आपण टास्क बॉस या व्यासपीठावर उपस्थित व्हावं, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आयोजकामार्फत कळवण्यात येतं. यावेळी चेंडू फिरकावून जातो डीप फाईन लेग रिजनमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, नक्कीच होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी प्रयत्न फसतोय. पहिला गडी बाद होताना आपण पाहतोय प्रसादच्या रूपात. प्रसाद बॅक टू द पवेलियन. स्ट्राईक इनला आपण पाहतोय अभि जो वैयक्तिक वैयक्तिक 60 या धावसंख्येवर खेळतोय तो अभि आणि धावफलक आपण पाहतोय तो संघाचा जाऊन पोहोचतोय 82 आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल, घेऊन येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर दत्ता. तर नवीन फलंदाज 83 धावफलक लागलाय धावफलकावर. शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज दत्ता. दत्ता टू अभि. जाऊया सामन्याच्या दिशेने. पहिल्या पर्वातील शेवटचा चेंडू. विनंती असेल सिक्कीम बोरगाव संघ कर्णधार आणि जोर संघ कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस कवास या व्यासपीठावर होते. यावेळी चेंडू सरळ आलाय, पुढे फिरकावून दिलाय. चेंडू हवेत आहे. लॉंगांचा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाखाली नवनाथ चुकी करतोय, झेल सुटतोय आणि 2 धावा अंकित केल्या का? तिसराही धावेचा या ठिकाणी प्रयत्न होईल का? हो, नक्कीच गफलत झाली आहे आणि 3 धावा अंकित करण्यास यशस्वी ठरतोय तो कोंडवळी हा संघ. धावफलक जातोय, जाऊन पोहोचतोय 86 या आकड्यावर आणि वैयक्तिक 64 धावांची घणाघाती खेळी खेळलाय तो अभि. सर्व विनंती असेल कोंडवळी संघ आणि खावली संघ लाईनअप करूनच आपण मैदानाबाहेर यावं. खावली संघ ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची शिस्त पाळली जाते त्या पद्धतीची शिस्त आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. तर आयोजक आपल्याला कळवतात खावली संघाला या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी असेल, कारण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचं पालन केलं जातं त्या पद्धतीची शिस्त या ठिकाणी आपण पाळावी, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. तर यानंतर होणारा सामना असेल सिक्कीम बोरगाव विरुद्ध जोर संघादरम्यान. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. तर मी विनंती करतो मान्यवर माननीय श्री माननीय श्री आदित्य चोरगे यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी टॉस बॉस या व्यासपीठावर उपस्थित व्हावं. एका बाजूला आपण पाहतोय सिक्कीम बोरगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला जोर संघ. दोन्ही संघांनी एक एक सामना विजयी ठरलेत. घातक संघ आहेत, एक नामांकित असे संघ आपण या स्पर्धेत खेळताना पाहणार आहोत. यानंतर होणारा सामना तर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. तर मी विनंती करतो जोर संघ कोंडवळी या संघाला की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावं. तर या ठिकाणी सिक्कीम बोरगाव या संघाने नाणेफेक जिंकले, तर नाणेफेक जिंकून आपण प्रथम काय करण्याचा निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. जर आपण विचार केला जोर या संघाचा अनेक नामवंत खेळाडू आपण या संघातून पाहतो. केतन सारखा एक मातब्बर खेळाडू या खेळपट्टीवर आदिराज्य गाजवताना आपण पाहिलंय. तर किती कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? समोर बॅटिंग लाईन पण चांगली आहे, पण आमचा जास्तीत त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच जर आपण विचार केला सिक्कीम बोरगाव या संघाचा जयराज वाडकर असेल, अमित वाडकर असतील, एक लेजेंडरी खेळाडू आपण पाहतोय. तसेच दशरथ वाडकर नावाचं वादळ आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं. तर किती धावा रचण्याचा प्रयत्न हा तुमचा असेल?
नक्कीच एक बोरगावची चांगली टीम आहे. त्यांच्या विरोधात 60 ते 70 धावांचं आव्हान उभं करण्याचं नक्कीच आमचं टार्गेट असेल. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील की आपण जास्तीत जास्त धावफलक उंचवण्याचा आणि हे क्रिकेट विक्रम पराक्रम आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. मान्यवर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जिंकली. सिक्कीम बोरगाव या संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. जसा या पर्वातील दुसऱ्या पर्वाचा समाप्त होईल तसं बोरगाव संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवावं. तर विनंती करतो खावली संघ, आपण आपले सलामीर लवकरात लवकर मैदानात उतरावे. खावली संघ तर या ठिकाणी खावली संघाला जी पॅनल्टी जाहीर केली होती ती फेटाळली जाते. तर विनंती असेल की सर्व खेळाडूंना की ज्यावेळी आपण मैदानात उतराल, जशी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची शिस्त पाळली जाते त्याच पद्धतीची शिस्त या स्पर्धेदरम्यान आपण पाळावी. कारण क्रिकेटसाठी असलेला आदर आपल्या खेळाडूंमार्फत वाई टेनिस क्रिकेट विश्वातील या स्पर्धेमध्ये आपण नामांकित ही स्पर्धा पाहतोय. तर एका बाजूला आपण पाहतोय खावली संघ, दुसऱ्या बाजूला कोंढवळी संघ. तर कोंढवळी संघाने धावांचा उच्चांक आजच्या दिवसातील गाठला तो तब्बल 86 धावांचा. 87 धावांची गरज असेल तर खावली संघासाठी सलामीर आपण पाहतोय प्रदीप आणि वैभव. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते कोंढवळी संघाकडून प्रवीण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण याला, स्ट्राईक इनला आपण पाहतोय फलंदाज प्रदीप, नॉन स्ट्राईक इनला वैभव असेल. 24 चेंडूंचा खेळ आहे, 87 धावांची गरज आहे. विस्फोटक असे फलंदाज खावली संघाकडे आहेत. अनेक उंच उंच धावफलक असताना आपण या संघाला पाहिलंय. अशक्य जरी असलं तरी शक्य त्यामध्ये आहे, क्षमता आहे या खेळाडूंमध्ये, दोन्ही फलंदाजांमध्ये. तेवढाच ताकदीचा गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण. 24 चेंडू 87 धावांची गरज. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी असेल, पहिल्या पर्वास 20 मिनिटाचा अवधी. तर पंच सामन्याला स्पीडअप करावं. 24 चेंडू 87 धावांची गरज. सामन्याला सुरू होते प्रवीण टू प्रदीप. या ठिकाणी चेंडू सरळ भिरकावण्याचा प्रयत्न, सरळ जातोय फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकातील हा दुसरा चेंडू असेल, घेऊन येईल प्रवीण टू प्रदीप. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला, हवेत आहे. शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल या ठिकाणी चांगला घेण्याचा उत्कृष्टरित्या प्रयत्न केला गेला पण झेल सुटलाय. जर हा झेल झाला असता तर नक्कीच उत्कृष्ट झेलच्या यादीमध्ये हा झेल असता आणि एक मोठा हादरा बसला असता तो खावली या संघाला प्रदीपच्या रूपात. तर स्ट्राईक इनला प्रदीप आहे. 2 धावेनिशी धावांचा श्री गणेशा होतोय तो खावली या संघाचा. आता समीकरण असेल येणारे 22 चेंडूंमध्ये 85 धावांची गरज. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूला सीमारेषा पार धाडावा लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान नक्कीच द्यावा लागेल, पण खराब चेंडू असेल त्यावर प्रहार. आणि त्याच पद्धतीची खेळी आपण पाहतोय प्रदीपच्या रूपात. चेंडू सरळ भिरकावून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक खाली येईल, गॅदर करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या आहेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोचतोय तो खावली या संघाचा. यानंतर होणारा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. एका बाजूला जोर संघ तर दुसऱ्या बाजूला सिक्कीम बोरगाव संघ. सिक्कीम बोरगाव या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण टू प्रदीप. यावेळी सरळ शरीराचा वेध घेणारा अपील केली गेली, अपील फेटाळली गेली. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 बॉल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 4 या आकड्यावर. मोठमोठे फटके खेळावे लागतील, धावा उंचवावा लागतील. कारण जर ज्यावेळी मोठमोठे फटके येतील त्यावरून दबाव तंत्र कमी होताना पाहायला मिळेल ते फलंदाजांवरचं आणि गोलंदाजांवर दबाव तंत्र वाढताना आपण पाहू. यावेळी चेंडू हवेत आहे, संधी नक्कीच आहे. लॉंगाचा क्षेत्ररक्षक पण यावेळी एलिव्हेशन पूर्ण येत आहे. मंचाला सलामी देणारा हा, व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका आपण पाहतोय. एक येतोय संजीवनी देणारा षटकार, हवाई फायर येतोय तो प्रदीपच्या माध्यमातून. धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल, षटकातील घेऊन येईल प्रवीण टू प्रदीप. याही चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच सामन्यामध्ये समीकरण बदलताना आपण पाहू. तर प्रवीण टू प्रदीप पुन्हा एकदा ह्यावेळी चेंडू हवाई फायर. एलिव्हेशन मिळते का क्षेत्ररक्षक खाली आणि चुकी होते. एक मोठा झेल सुटतोय तो प्रदीप याचा. 2 धावा अंकित करण्यात आला आहेत आणि तिसऱ्याही धावेचा या ठिकाणी प्रयत्न होता. तिसरी धाव नाकारली गेली आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब फेक. धावचीची संधी होती आणि या 3 धावा अंकित करण्यात यशस्वी ठरतायत तो प्रसाद आणि प्रदीप.
प्रदीप आणि वैभव आणि 3 धावणीची धावफलक जातोय 13 या आकड्यावर. झेल घेण्याची नक्कीच संधी होती. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वाईडिश डीप मिड विकेटला धावून येत झेल टिपण्याचा प्रयत्न केला. झेल सुटला, संधी मिळाली. आता त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करावं लागेल ते प्रदीप याला. स्ट्राईक इनला प्रदीप, नॉन स्ट्राईक इनला वैभव. गोलंदाजीसाठी सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं घेऊन येतोय. ऋषी. चेतन गोलंदाजीसाठी सज्ज होतंय कोंडवळी या संघाकडून. चेतन आता समीकरण बदलतंय, जाऊन पोहोचतंय. तर 74 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 18 चेंडूंमध्ये 74 धावांची गरज. समीकरण जरी अवघड दिसलं असलं तरी शक्य आहे. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, संघर्षाची उमेद अंगी बाळगा, जिद्द चिकाटी ठेवा आणि तुम्ही जे अयशस्वी असेल ते यशस्वी देखील करू शकता. यावेळी चेंडू पॉईंट रिजनमध्ये डोक्यावरून भिरकावून दिला. येतोय डीप एक्स्ट्रा कॉर्पनचा क्षेत्ररक्षक गॅदर करतो, फेकी करतोय. त्यात 2 धावा अंकित करण्यात आल्या आहेत आणि धावफलक जाऊन पोचतोय तो. माझ्या साथी स्कोअर मला कळवतात 15 या आकड्यावर. अजूनही 17 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 72 धावांची गरज असेल. प्रदीप याला कुठेतरी मोठमोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीच्या फलंदाजीसाठी हे दोन्ही फलंदाज ओळखले जातात तशीच काहीशी फलंदाजी करावी लागेल खावली संघाला जर विजयी ठरवायचा असेल. यावेळी चेंडू भिरकावून दिला, शॉर्ट मिडॉनला भिरकावून दिला. धावचीची संधी होती आणि धावचीच्या रूपात बाद होतोय तो वैभव. एक मोठा हादरा लागतोय तो खावली या संघाला. वैभव बॅक टू द पवेलियन. तर वैभवची जागा बरोबर करण्यासाठी येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय आशिष. आता येणारे चेंडू असतील 16 चेंडू, 72 धावांची गरज. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल आशिष याला. सामन्यामध्ये पूर्णपणे समीकरण अवघड होऊन बसलंय ते खावली या संघासाठी, पण अशक्य नाही आहे. शक्य तुम्ही करू शकता. दोघां खेळाडूंमध्ये तेवढी क्षमता आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर चेतन. 16 चेंडू 72 धावा. विनंती असेल स्पीडअप करावं कोंडवळी संघ. आपल्याला अजून अनेक सामने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळवायचे आहेत. सज्ज होत आहे गोलंदाज. यावेळी चेंडू हळूवारीत्या भिरकावून दिलाय. शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या खाली. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धाव पलक पुढे सरसावतोय, जाऊन पोचतोय तो 16 या आकड्यावर. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन येतो गोलंदाज चेतन. चेतन टू आशिष. सूरज सोरट याच्या प्रत्येक झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. पेशवाई साडी सेंटरचे मालक मान्यवर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्याकडून कुठेतरी खेळाडूंचं मनोबल प्रोत्साहन वाढवण्याची काम आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतोय ते मान्यवर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक लावण्यात येत आहे. तो मान पटकावेल का हा सूरज पाहावा लागेल. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो चेतन टू आशिष. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला. लॉंग ऑन रिझनमध्ये जाईल. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सक्सेसफुल होईल का? हो नक्कीच. 2 धावा सक्सेसफुल होत आहेत. 2 धावेने धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. यावेळी स्लोवर पदीचा चेंडू पदाली तर आधीच ओळखलं होतं. सरळ भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय हवाई फायर. 6 धावांसाठी 6 धावांनी धावफलक उंचावतोय, जाऊन पोचतोय 26 या आकड्यावर. तर सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिल्या षटक कोंडावळी संघासाठी कोण हाताळेल पाहावं लागेल. विनंती असेल कोंडावळी संघ लवकरात लवकर स्पीडअप करावं. तर सूरज चोरट याच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. पेशवाई साडी सेंटरचे मालक मान्यवर माननीय श्री आदित्य चोरगे यांच्या माध्यमातून यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. जोर विरुद्ध सिकेम बोरगाव संघाकडून. तो संघादरम्यान सिकेम बोरगाव या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय.
तर गोलंदाजासाठी सज्ज होत आहे. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन सागर टू प्रदीप. यावेळी दिशा भरकटणारी गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. पंच आपल्याकडे वळतायत, गगन भरारी घेतायत. नकारात्मक चेंडूची सांगता होते, अवांतर धावांची भर होते. धावफलक जातोय तो 27 या आकड्यावर. जाऊया सामन्याच्या दिशेने. यावेळी यॉर्क परीचा चेंडू पूर्णपणे खेळाडूला बंदित ठेवण्याचं काम करणारा हा चेंडू आपण पाहतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं असतं, तो यॉर्क पद्धतीचे गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील दुसरा चेंडू सरळ भिरकावून दिला लॉंग ऑन रिजनमध्ये. क्षेत्ररक्षकाचा झेल पकडण्याच्या नादात चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार. गाफलत होते, गफलतीचा परिणाम होतोय 4 धावेनिशी आणि धावफलक जातोय उंचावतोय 31 या आकड्यावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सागर. स्ट्राईक इनला आपण पाहतोय प्रदीपला जो वैयक्तिक 21 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय प्रदीप. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो सागर. यावेळी चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, सरळ शरीराचा वेध घेणारा चेंडू. तसेच वाईचा बुलंद आवाज. मान्यवर माननीय श्री संतोष चोरगे एक समालोचक यांचंही या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झाले. आपलंही हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय सागर टू प्रदीप. यावेळी पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. ऑफसाईड द ऑफ शरीराचा वेध घेतोय आणि यात 22च्या रूपात मिळतील ही एक धाव अंकित होईल. धावफलक जाईल 32 या आकड्यावर. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होतोय सागर. जाऊया सामन्याच्या दिशेने. येतोय हा घेऊन गोलंदाज सागर टू आशिष, ज्याच्या माध्यमातून आपण मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घणाघाती प्रहार पाहिलाय. सरळ भिरकावून दिला. शॉट मिळवता क्षेत्ररक्षकाच्या हातात धावची संधी होती. संधी उकली आणि 1 धाव अंकित झाली आणि 1 धावेने धावफलक जातोय. पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवताना आपण कोंडवळी या संघाला पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय सागर टू प्रदीप. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 6 धावेंसाठी येतोय एक गगनाला गवसणी घेणारा हा फटका. येताय त्या 6 धावा. 6 धावेनिशी धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावर. शेवटचं षटक असेल, कोण हाताळेल पाहावं लागेल कोंडवळी या संघाचं. तर सांघिक हॅलो तर सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाजासाठी सज्ज होतोय संजय टू आशिष. धावफलक आपण पाहतोय स्थिरावलेला 39 या आकड्यावर. यावेळी चेंडू सरळ भिरकावण्याचा प्रयत्न. जातोय शॉट मिडॉमचा क्षेत्र. एक धाव अंकित करण्यात आहे. धावफलक जातोय 40 या आकड्यावर. गोलंदाज सज्ज होतोय. 5 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. केवळ औपचारिकता आपण या सामन्यामध्ये पाहतोय. वर्चस्व गाजवतोय तो कोंडवळी हा संघ. निर्धाव चेंडूचे सांगता होते. आता येणारे 4 चेंडू 46 धावांची गरज. 4 चेंडू 46 धावांची गरज आहे. प्रदीप स्ट्राईक इनला आपण पाहतोय. 4 चेंडूवर घणाघाती प्रहार करावे लागतील. पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. गोलंदाजातील कलेचं कौशल्य दाखवताना आपण पाहतोय तो गोलंदाज संजय. प्रदर्शनशील अनुभव असलेला हा खेळाडू. अनेकदा आपण अनेक मैदाने गाजवताना या खेळाडूला पाहिलंय. तोच हा गोलंदाज.
यावेळी चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, जातोय लॉंग ऑन मध्ये, जाईल का गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. 4 धावा अंकित होत आहेत. धावफलक जातोय, जाऊन पोहोचतोय 44 या आकड्यावर. तर षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. धावफलक आपण पाहतोय 45 या आकड्यावर. घेऊन येतोय गोलंदाज. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिला, हवेत आहे. नौकांता क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय, गफलत होते, झेल सुटतोय आणि 4 धावा यशस्वीरित्या अंकित केल्या गेल्या आहेत. आणि या 4 धावांनी धावफलक उंचावतोय, जाऊन पोचतोय 49 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. जसा या सामन्याची पूर्तता होईल तर दोन्ही संघांना विनंती असेल की लाईनअप करूनच आपण मैदानाबाहेर यावं, शेक हँड करावं. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने क्रिकेटची शिस्त पाळली जाते, जो आदर असतो, त्याच पद्धतीची शिस्त आपण या वाय पश्चिम टेनिस क्रिकेट विश्वातील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तो शहीद जवान ढवळे चषक, गणेश ढवळे चषक 2021 पर्व 3रे सामना या ठिकाणी कोंडवळी संघ हा विजयी ठरतोय. तर या सामन्याचा सामनावीर नक्कीच दिला जाईल. ज्या खेळाडूने विक्रम पराक्रम या मैदानावर रचलेत तो अभिचोरट ठरतोय. वैयक्तिक 60 धावांची ही खेळ यशस्वीरित्या पार केली. तर या ठिकाणी दोन्ही संघ लाईनअप करून शेक हँड करताना आपण पाहणार आहोत. एक क्रिकेटची शिस्त आपण पाळताना पाहतो या स्पर्धेदरम्यान. तर यानंतर लगेच विनंती असेल सिक्कीम बोरगाव संघ की आपण यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यावा, क्षेत्ररक्षण सजवावं आणि जोर संघाला विनंती असेल की आपण आपले सलामीर या ठिकाणी मैदानात उतरवावे. तर या सामन्याचा सामनावीर दिला जाईल तो कोंडवळी संघाचा खेळाडू ज्याने वैयक्तिक 60 धावांची विस्फोटक खेळी केली. पहिली अर्धशतकीय